मोदी बोलबच्चन मंडळाचे अध्यक्ष तर फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन. फडणवीसांनी केलेल्या बोलबच्चन टीकेवरून खासदार संजय राऊतांचा पलटवार. शिंदेची शिवसेना अमित शहांच्या मालकीची. अमित शहांच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर. शहांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, राऊतांचं वक्तव्य. निवडणुकीचे फुटेज आता 45 दिवसात नष्ट करणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यांना आदेश. फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने निर्णय. संदीप देशपांडे यांच्याकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर. मराठी माणसासाठी पाय ही चाटू, वेळ आल्यास पाय ही छाटू या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप केली शेअर. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी वाद सुरूच. महेंद्र थोरवेंकडून तटकरेंवर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप. रोहा तालुक्यातील सरकारी जमीन लाटल्याचा आरोप करत आदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी. आळंदी संस्थानचे प्रमुख निरंजननाथ महाराज यांनी मागितली माध्यमांची माफी. पालखी स्थळावरून प्रतिनिधींना हाकलवण्याचा प्रयत्न करत केली होती अरेरावी. मुख्यमंत्र्यांनी दखल घेताच मागितली माफी. बारामती माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. चंद्रराव तावरेंकडून चेअरमन पदासाठी रंजन तावरेंच्या नावाची घोषणा. अजित पवारांना आव्हान देणार. शरद पवारांचा पॅनलही रिंगणात. उजनी धरणातून 10,000 क्युसेकने भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. पुढील 8 ते 10 दिवसात पाणी चंद्रभागेत पोहोचणार. आषाढी वारी सोहळ्यावेळी वारकऱ्यांची सोय. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. चांदीच्या दरात सलग 2 दिवस घसरण सुरू. चांदीत पुन्हा 1700 रुपयांची घसरण. चांदी प्रति किलो 1 लाख रुपये. देशभरात आज योग दिनाचा उत्साह. पंतप्रधान मोदींकडून विशाखापट्टणममध्ये योगा तर पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचाही योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी भक्तिभावात पुण्यात दाखल. विठू नामाच्या गजरात पुणे दुमदुमलं. विठोबा मंदिरात पालख्या मुक्कामी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.